हरि ओम। निजदास स्वरूप यात्रा या आध्यात्मिक चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत। हरि ओम। गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार। आजचा आपला विषय आहे सप्तचक्रे, आपल्या शरीरातील ऊर्जास्थाने। आपल्या शरीरामध्ये एक ऊर्जेचं जाळं असं पसरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक 7 सूक्ष्म पॉइंट्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। तिथून ती ऊर्जा आपल्या सबंध शरीरात खेळविली जाते आणि हे 7 सूक्ष्म पॉइंट्स आहेत। हे जर का आपण ॲक्टिवेट केले, उद्दीपित केले, प्रज्वलित केले तर आपल्या शरीरामध्ये एक खूप मोठा ऊर्जेचा स्रोत आपल्याला मिळू शकतो आणि त्याने आपले आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक असे आपल्याला उत्तम आरोग्य मिळू शकते आणि आपल्या जीवनामध्ये एक आनंदाचा मळा फुलू शकतो। बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की आपल्या शरीरामध्ये जी काही ऊर्जा आहे त्याच्यातली फक्त 20% ऊर्जा आपण वापरतो, बाकीची ऊर्जा आपण वापरतच नाही, ती सुप्तावस्थेत असते। म्हणजे नेमकं काय तर ते आज आपल्याला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। जसं देवाने आपल्याला मोठी तलवार दिली आहे आणि आपण ती किचनमध्ये भेंडी कापायला वापरतो, तसं काहीसं होतं की आपण त्यातली बरीचशी ऊर्जा वापरतही नाही। तर आपण आजच्या व्हिडिओत बघूया की ही सप्तचक्र म्हणजे नेमकी काय आहेत, ती कशी ॲक्टिवेट करायची, तर ते आपण बघूया। आता ही 7 चक्रे आपण पाहूया। आपण जर का ताठ बसलो खाली मांडी घालून तर ही 7ही चक्रे सरळ एका लाईनमध्ये अशी आहेत। म्हणजे टाळूपासून ते गुदद्वारापर्यंत अशी एक जर का लाईन घेतली तर या एकावर एक अशी ही 7 सप्तचक्रे अशी आहेत तिथे। पहिलं जे चक्र आहे ते आहे मूलाधार चक्र। याला 4 पाकळ्या आहेत। हे आपल्या गुदद्वाराच्या इथे आहे, ॲनसच्या इथे। याला 4 पाकळ्या आहेत। याच्यामुळे आपली 4 दिशेनी इथे बैठक अशी चांगली होते। याचा रंग आहे तांबडा रंग। त्याची देवता आहे गणपती। अथर्व शीर्षामध्ये आहे बघा, मूलाधारो स्थित्योसि नित्यम। इथे गणपती देवता आहे आणि इथे तमोगुण आपला आहे। म्हणजे या चक्राच्या उपासनेने आपला तमोगुण कमी होतो। म्हणजे आळस, अज्ञान, क्रोध, वाईट आचरण, कष्ट न करता फुकटचे मिळावे हा जो भाव असतो हा आपला नष्ट होतो। आणि इथे पृथ्वी तत्व आहे। दुसरं जे चक्र आहे त्याचं नाव आहे स्वाधिष्ठान चक्र। ते गुदद्वाराच्या थोडं वर आपल्या मूत्र लिंगाच्या पाठीमागे असं ते आहे। एका लाईनमध्ये सरळ एकावर एक इथे 6 पाकळ्या आहेत। म्हणजे आपले जे षड्रिपू आहेत, काम, क्रोध, मद, मोह, दंभ, मत्सर, अहंकार, या चक्राच्या उपासनेने आपले षड्रिपू जरा कमी होतात, आपण शुद्ध होतो। आणि येथे आपतत्व आहे। याचा रंग आहे गुलाबी आणि याची देवता आहे कामदेवता। आपतत्व म्हणजे या जर का चक्राच्या इथे जर का हे चक्र उद्दीपित नसेल, इथे ऊर्जा कमी असेल तर आपल्याला आप म्हणजे साधारण पाणी रिलेटेड प्रॉब्लेम शरीरात येऊ शकतात। मूत्रविकार, रक्ताचे विकार असे होऊ शकतात। असं हे दुसरं चक्र आहे स्वाधिष्ठान चक्र। त्याच्यावर तिसरं जे चक्र आहे म्हणजे आपल्या बेंबीच्या इथे त्याला
10 पाकळ्या आहेत. 10 पाकळ्या म्हणजे इथे पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये. पंच ज्ञानेंद्रियांची जी कामं आहेत, डोळे, नाक, कान, जीभ व त्वचा, आणि पंच कर्मेंद्रिये मुख, हात, पाय, लिंग व गुद, अशा या दशेंद्रिये आपल्या ताब्यामध्ये येतात या चक्राच्या उपासनेने. इंद्रियांवर थोडा ताबा येतो. याचा रंग आहे निळा आणि याची देवता आहे ब्रह्मा देवता. इथे या चक्रामध्ये रजोगुण असतो आणि इथे पृथ्वी आणि आप तत्व यांचं इथे मिलन होत असतं. बीजाला इथे अंकुर फुटतो. रजोगुण इथे असतो. या चक्राची उपासना केली तर आपला रजोगुण कमी होतो. रजोगुण म्हणजे चैन, ऐश, अति कष्ट करायचे, मौज मजा, याच्यावर थोडासा आपला कंट्रोल येतो. हे तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र. चौथं जे चक्र आहे त्याच्यावरती ते आहे हृदयामध्ये. त्याचं नाव आहे अनाहत चक्र. त्याला 12 पाकळ्या आहेत. 12 पाकळ्या म्हणजे काय आहेत? ही पंच ज्ञानेंद्रियांची जी 5 कर्म आहेत, पाहणे, वास घेणे, ऐकणे, चव, स्पर्श ज्ञान, आणि पंच कर्मेंद्रियांची 5 कार्ये, बोलणे, देणे घेणे, चालणे, मूत्रमल विसर्जन, बुद्धी व अहंभाव याचं स्फुरण इथे असतं. आणि या चक्राच्या उपासनेने आपल्याला खूप योग ऊर्जा मिळते. इथे तेज तत्व आहे, आपल्याला तेज प्राप्त होतं. याचा रंग आहे पांढरा रंग आणि याची देवता आहे विष्णू. असं हे चौथं चक्र आपल्या हृदयामध्ये आहे. त्याच्यावर 5वं जे चक्र आहे त्याचं नाव आहे विशुद्धाख्य चक्र. ते आपल्या कंठामध्ये आहे. याला 16 पाकळ्या आहेत. म्हणजे 16 म्हणजे इथे काय तर हे जे अ, आ, इ, ई, उ अशी जी शब्दांची 16 बीजे आहेत आणि त्याचप्रमाणे स्वर सा रे ग म प ध नि सा आणि परत उलट्या दिशेने सा नि ध प म ग रे सा अशी 8, 8, 16 अशी ही 16 जे पाकळ्या आहेत. तर याची उपासना केली की आपली वाणी शुद्ध होते. आपला आवाज जो कंठामधून येत असतो ती आपली वाणी शुद्ध होते आणि जे संगीत शिकतात त्यांना पण याचा फायदा होतो. या चक्राचा रंग आहे नारिंगी. याची देवता आहे शिव आणि इथे सत्वगुण असतो आणि इथे वायू तत्व आहे. आपण नेहमी म्हणतो की आपला आवाज ध्वनी हा वायूमधनं येतो. इथे वायू तत्व आहे आणि या 5व्या चक्रामध्ये सत्वगुण असतो. त्याच्या वरती जे चक्र आहे 6वं चक्र 2 भुवयांच्या मध्ये, तिथे आहे आज्ञा चक्र. याला 2 पाकळ्या असतात. याचा रंग आहे पिवळा आणि इथे आत्मा निवास करतो. आत्मा इथल्या चक्राची देवता आहे. इथे सत्वगुण असतो आणि या 6व्या चक्रामध्ये जीव आणि शिव यांची जोडी इथे असते. जीवा शिवाची जोडी जे म्हणतात ती असते. आता इथे याच्यामध्ये ब्रह्मरंध्र म्हणून एक असतं मोठं. आणि आता काय होतं की 6वं चक्र उद्दीपित झालं तर आपली जी साधना असते ही सगुणातनं निर्गुणात जाते. निर्गुण उपासना आपण करतो. म्हणजे कर्मकांड याच्या पलीकडे आता आपण जातो. एकांत, ध्यान लागणं याची आपल्याला गोडी लागते. सगुणातनं निर्गुणात आपली उपासना सुरू होते. इथे आपण आत्मस्वरूप होतो. आत्मप्रेरणेने आपली आता आचरण व्हायला लागतं आणि सृष्टीचा आपण आनंद घेत असतो. 7वं जे सर्वात वरचं चक्र आहे ते आहे टाळूमध्ये. त्याला सहस्त्र पाकळ्या आहेत. याचा रंग आहे भगवा. येथे आपण त्रिगुणांच्या अतीत जातो. सत्व रज तमयच्या अतीत गुणातीत होतो आणि याची देवता आहे परमात्मा, आत्ममिलन. आपण पंचमहातत्वांच्याही पलीकडे जातो. येथे आपल्याला मुक्ती मिळत असते. आपण मुक्तात्मा म्हणून इथे सायुज्य मुक्त असू तर सृष्टी लीलेचा आनंद घेत प्रभुसेवा करत असतो. अशी ही आपली 7 चक्रे
आपल्या या देहामध्ये आहेत, त्यांच्या पाकळ्या तशा आहेत, त्यांचा रंग, त्याची देवता, ही आपली ऊर्जा स्थानं आहेत. आता आधुनिक विज्ञानाने पण हे थोडं मान्य केलेलं आहे की ही जी स्थानं आहेत आपली 7 चक्रांची, तर त्याच्या जवळ एक आपली जी अंतस्ग्रंथी म्हणतात किंवा मज्जा संस्थापन, तर यांचं या चक्रांशी खूप नातं आहे असं आधुनिक शास्त्रांनी पण सांगितलंय. तर पहिलं जे चक्र आपलं असतं तर त्याच्या जवळ हे आपल्याला माहिती आहे पॅनक्रियाटिक ग्रंथी आहेत, म्हणजे ते इन्शुलिन नावाची संप्रेरके किंवा आपण म्हणू की हार्मोन्स ते रिलीज करत असतात आणि त्याने आपल्याला रक्तातील साखर नियंत्रित होते. या चक्रांना अशी ती ऊर्जा मिळत गेली की तिथल्या ग्रंथींची कामं पण व्यवस्थित होतात. त्याच्या वरती इथे एक आहे ते म्हणजे अधिवृक्क ग्रंथी म्हणतात किंवा त्याला अँड्रिनल ग्लँड असेही म्हणतात. कॉर्टिसोल किंवा अँड्रेमलाइन जे आजकाल म्हणतात की हे जे हार्मोन्स सिक्रेट होतात या ग्रंथींकडनं, त्याने ताणतणावाला प्रतिसाद कसा आपलं शरीर देते, ते हे ग्रंथींची कामं ही चक्र उद्दीपित झाली तर व्यवस्थित होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, थकवा आपल्याला वाटत नाही. त्याच्या वरती जी एक ग्लँड असते अनाहत चक्राच्या जवळ, तिथे त्याला बाल्यग्रंथी म्हणतात किंवा थायमस ग्लँड. इथे चेतापिंड जालिका म्हणजे पोट आणि यकृत याचे जे मज्जातंतू आहेत यांची कामं व्यवस्थित होतात. म्हणजे ही सप्तचक्रे नंतर ही इंडोक्राइन सिस्टीम किंवा आपण त्याला अंतस्ग्रंथी म्हणतो आणि नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जासंस्था यांचं खूप जवळचं नातं आहे. ही सप्तचक्र उद्दीपित झाली तर यांचं काम सुद्धा व्यवस्थित होतं, एंडोक्राइन सिस्टीम आणि नर्वस सिस्टीमचं. आपण जर का वरच्या चक्रात गेलो तर इथे आपल्या 5व्या चक्राच्या जवळ आपली अवटू ग्रंथी म्हणतात म्हणजे थायरॉइड ग्लँड. ते आपलं हार्मोन काय करत असतं तर आपला उत्साह, ऊर्जा वाढवतं. रक्तामधलं कॅल्शियम ते कंट्रोल करत असतं. कॅल्शियम कमी झालं तर ते हाडामधनं काढून रक्तात देत असतं. वजनावर आपलं नियंत्रण असतं आणि पचन संस्थेशी त्यांचं कार्य निगडीत असतं. त्याच्या वरती या ज्या 3 ग्रंथी आहेत तर त्या साधारण मेंदूच्या जवळ अशा असतात. त्यातली एक आहे ती म्हणजे पीयूष ग्रंथी किंवा पिट्युटरी ग्लँड म्हणतात. ही ग्लँड ही ग्रंथी या सगळ्या ग्रंथींवर कंट्रोल त्याचा असतो आणि चयापचय म्हणजे आपलं जे मेटाबॉलिझम जी म्हणतात ती क्रिया, त्याचा कंट्रोल या पीयूष ग्रंथीमधनं होत असतो. ब्लड प्रेशर कंट्रोल होत असतो. तिथेच एक अधश्चेतक ग्रंथी म्हणजे हायपोथॅलॅमस ग्लँड म्हणतात. त्याचं कार्य म्हणजे शरीराचा समतोलपणा, तापमान 37°C नियंत्रित करणं आणि जी काय हार्मोन्स असतील भूक आणि झोप रिलेटेड त्यांचं पण कार्य इथून कंट्रोल होत असतं. 2 भुवयांच्या मध्ये म्हणजे आज्ञाचक्राच्या इथे आपली एक तृतीय नेत्र ग्रंथी म्हणतात किंवा पिनियल ग्लँड. त्यांनी आपल्या झोपेवर नियंत्रण येत असतं. शांत झोप लागणं. आजकाल बरेच लोक मेलाटोनिनच्या गोळ्या घेत असतात झोपेसाठी. हे संप्रेरक किंवा जी हार्मोन्स जी असतात या पिनियल ग्लँड मधनं सिक्रेट होत असतात. तर अशा या ज्या 7 ग्रंथी आहेत यांची कार्य सुद्धा जर का या सप्तचक्रांना व्यवस्थित ऊर्जा मिळत गेली, आपण ती प्रज्वलित केली, ऍक्टिव्हेट केली तर यांचं कार्य पण व्यवस्थित होत असतं. जसं आध्यात्मिक आरोग्य मिळतं, शारीरिक आरोग्य, तसं एक इमोशनल हेल्थ म्हणतात किंवा भावनिक आरोग्य ते पण याच्याशी निगडीत आहे. म्हणजे आपला आत्मविश्वास कमी असणं, निर्णय क्षमता, काहींना विनाकारण भीती वाटत असते, नैराश्य असते, अपराधी भावना असते, चिडचिडेपणा, टेन्शन, आळस, या सगळ्या ज्या यांचा संबंध आहे हार्मोन सिक्रेशन्स
हे सप्तचक्रांवर आहे आणि आपण सप्तचक्र जर काही उद्दीपित केली तर आपण याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल आणू शकतो. तसंच काही जणांकडे प्रेम असतं, प्रेममय. जसं आपलं 6वं चक्र ऍक्टिव्हेट झालं तर प्रेम, वात्सल्य, ममता, आपुलकी किंवा संत म्हणतात हे विश्वाची माझे घर किंवा दुजा भाव नष्ट होतो माझे तुझे, आपले हा भाव येतो. ते हे सगळं 6वं चक्र किंवा तिथनं असं ते कंट्रोल होत असतं. तर इतकं हे सप्तचक्रांचं असं महत्व आहे. आता ही ऍक्टिव्हेट करायची म्हणजे कशी करायची, प्रज्वलित उद्दीपित करायची म्हणजे काय करायची, तर याच्यासाठी सात्विक आहार हा तर पाहिजेच आहे. आपलं आचरण शुद्ध पाहिजे. योगासने, विविध योगासने केली की अंगामध्ये एक प्राणशक्ती खेळते. आपलं नाडी जे म्हणतात, नाडी शुद्धी होते. 72,000 नाडी किंवा तर ती योगासनाने एक प्राणशक्ती शरीरात खेळवली जाते आणि सप्तचक्र उद्दीपित व्हायला मदत होते. प्राणायाम हा तर अतिशय महत्वाचा आहे. जप, विविध जप संतांनी सांगितलेत. कोणी कोणी वेगळे याचे जप करत असतात, त्यांनी पण ही सप्तचक्र उद्दीपित होत असतात. हस्तमुद्रा एक प्रकार चांगला आहे. ओंकार साधना तर खूपच इफेक्टिव्ह आहे. ओंकाराचा जप केला की जी काय व्हायब्रेशन्स तयार होत असतात त्यांनी ही सप्तचक्र तिथे ऊर्जा तिथे खेळवणं, त्याच्यामध्ये काही कंपन येणं, त्याचा आपल्याला अनुभव येऊ शकतो. सत्संग नेहमी करावा, साधू संत सत्पुरुषांचा संग ठेवावा. ध्यान लावल्याने तर याचा खूपच फायदा होतो. आणि विशेष म्हणजे योग्य गुरुचे मार्गदर्शन, ज्याच्याकडनं आपण ही विद्या शिकणार आहोत तर तो गुरु योग्य असावा. म्हणजे त्या गुरुला प्रत्यक्ष याची अनुभूती असावी. नुसतीच पुस्तकी ज्ञान पोपटपंची नसावी, तर प्रत्यक्ष त्याला याची अनुभूती असावी. अशा गुरुचे मार्गदर्शन घ्यावे. जो गुरु पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा याच्या मागे लागला आहे तो सत्य गुरु असूच शकत नाही. आणि ही जी सगळी सप्तचक्र जी आहेत ती एका विशिष्ट नाडीनी जोडलेली आहेत. त्याला म्हणतात सुषुम्ना नाडी. आणि आपण ऐकलं असेल की कुंडलिनी शक्ती या पहिल्या चक्रामध्ये सर्पाकार वेटोळे करून इथे सुप्तावस्थेत असते. ती आपण जागृत केली कुंडलिनी शक्ती तर आपल्या देहामध्ये प्रचंड एक चैतन्य येऊ शकतं. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी याचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलं आहे 6व्या अध्यायामध्ये. ते म्हणतात ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, ज्या विश्वबीजाची या कोंभा सावली केली. ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती आई म्हणतात, आपलं रक्षण करणारी आहे, देहातील चैतन्य आहे असं हे वर्णन केलंय. फक्त ही जी कुंडलिनी जी आहे ती योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच याचा अभ्यास करावा. पुस्तकं वाचून बघून अशी हे करू नये चक्र उद्दीपित. योग्य गुरुचे मार्गदर्शन घ्यावे. आणि कठोपनिषदात सुद्धा यमराज म्हणतात उत्तिष्ठित जागृत प्राप्यवरान प्रबोधत. यमराज म्हणतात नचिकेताला चला उठा जागे व्हा, योग्य अशा गुरुकडे जा आणि ही ज्ञानप्राप्ती करून घ्या. तर असे आहे. मग आता आपल्या लक्षात आलं असेल की तुकोबाराया म्हणतात की देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, देह देवाचे मंदिर. आपल्या याच देहात सगळे देव आहेत. परमेश्वर हा इथेच आहे. सप्तचक्र उद्दीपित केली की याची अनुभूती आपल्याला येते. हरिओम.